तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आर-टी अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुमच्या बालकांसाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल खाजगी शाळेमध्ये 25% ज्यामध्ये आरक्षण दिलं जातं आर-टीच्या नियमानुसार, म्हणजे आर-टीच्या कायद्यानुसार, तर त्यामध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची तारीख आहे मित्रांनो 30 एप्रिल 2024. आता मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आर-टी म्हणजे नेमकं काय, यामध्ये कोणते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात म्हणजे फॉर्म भरू शकतात, कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतात जे यामध्ये प्रवेश मिळू शकतात या माध्यमातून, आर-टीच्या माध्यमातून. तसेच मित्रांनो, पालकांसाठी नेमकं काय सूचना आहेत, जे बालक आहे त्यांचे वय मर्यादा काय आहे, डॉक्युमेंट्स काय रिक्वायर्ड असतात, म्हणजे डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात यासाठी, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि सोबतच मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसं भरायचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक युजर मॅन्युअल मी तुम्हाला इथं दाखवून देणार आहे. त्यानुसार तुम्ही प्रोसेसला फॉलो करून जो आर-टीचा फॉर्म आहे तो भरू शकता. परंतु मित्रांनो, ज्यादातर जे पालक आहे ते स्वतः फॉर्म भरत नाही, कारण थोडासा अवघडच असतो, किचकट असतो फॉर्म भरायला. आणि सोबतच आता वेबसाईटही एवढी काही खास चालत नाही. जर तुम्हाला फॉर्म भरायचाच असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळेला 10-11च्या नंतर हा फॉर्म भरावा लागणार आहे, तेव्हा तुम्ही हा फॉर्म कंप्लीट भरू शकता. तर मित्रांनो, या वर्षासाठी सुद्धा नेमकं काय नवीन नियम आणलेले आहेत, म्हणजे एक किलोमीटरचा एक नवीन नियम इथे लागू करण्यात आलेला आहे. आणि हा नियम जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला हेही लक्षात येईल की नेमकं तुम्हाला आर-टीचा फॉर्म भरायचा पण आहे की नाही आहे. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण माहिती आपण आर-टीबद्दल इथं पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर छोटी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, आर-टी म्हणजे राईट टू एज्युकेशन हा कायदा मित्रांनो केंद्र सरकारने 2009 साली पारित केला होता. संविधानातील मित्रांनो कलम 29 आणि 30च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम बालकांना लागू करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, आर-टी अंतर्गत कोण प्रवेश घेऊ शकतं, म्हणजे कोणते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि प्रवेश मिळू शकतात ते आपण इथे समजून घेऊया. तर या अंतर्गत मित्रांनो, प्रवेश घेण्यासाठी 2 प्रकारचे विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. एक म्हणजे वंचित घटक आणि दुसरा म्हणजे दुर्लभ घटक. आता मित्रांनो, वंचित घटकामध्ये कोणत्या कॅटेगरीज आहेत, कोणते वर्ग इथे देण्यात आलेले ते इथं समजून घेऊया. तर मित्रांनो, SC, ST, OBC, VJNT, SBC या सर्व मागास प्रवर्गाचा समावेश या घटकामध्ये करण्यात आलेला आहे. सोबतच मित्रांनो, जे दिव्यांग विद्यार्थी असतात म्हणजे जे अपंग विद्यार्थी असतात त्यांचासुद्धा इथे समावेश करण्यात आलेला आहे. अपंग विद्यार्थी मित्रांनो 40% किंवा 40%पेक्षा जास्तचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असायला पाहिजे, तेव्हा त्यांना दिव्यांग मानलं जाणार आहे आणि या कॅटेगरीमध्ये ते येणार आहेत. आता मित्रांनो, जो दुसरा घटक आहे म्हणजे दुर्लभ जो घटक आहे त्यामध्ये मित्रांनो उरलेल्या सर्व कॅटेगरीज येऊ शकतात. फक्त दुर्लभ घटकासाठी मित्रांनो इथे उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि 1.5 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असायला पाहिजे. सोबतच मित्रांनो, वंचित घटकातील जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची काही आवश्यकता नाही. आणि आपण समोरसुद्धा पाहणारच आहोत की कागदपत्र काय लागणार आहेत, कोणासाठी कोणते कागदपत्राची आवश्यकता आहे ते आपण बघणारच आहोत. थोडक्यात आपण आता इथे समजून घेतलं आहे की कोणत्या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते इथे ॲडमिशन घेऊ शकतात. तर मित्रांनो, इथे हेही समजून घेणं गरजेचं आहे की जर कोणाला माहिती नसेल तर मित्रांनो इथे हेही समजून घेणं गरजेचं आहे की आर-टी अंतर्गत प्रवेश मिळवायचा म्हणजे नेमकं काय आहे. तर ज्या खाजगी शाळा असतात म्हणजे विना अनुदानित ज्या शाळा असतात त्यांच्यामध्ये मित्रांनो 25% जागा आरक्षित केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला की एखाद्या खाजगी शाळेमध्ये जर 100 विद्यार्थ्यांची जागा आहे तर त्यापैकी 25 विद्यार्थ्यांची जागा आरक्षित केली जाते आणि 25 विद्यार्थी आर-टीच्या माध्यमातून फॉर्म भरून तिथे ॲडमिशन मिळू शकतात. आणि यामध्ये जो खर्च लागतो तो सर्व खर्च गव्हर्नमेंट देते त्या शाळेंसाठी. तर ही एक प्रक्रिया आहे, म्हणजे 25% आरक्षण ठेवलेलं आहे आर-टीच्या माध्यमातून खाजगी शाळांमध्ये. त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये सरकारी शाळांचा समावेश केला जात नाही, कारण सरकारी शाळांमध्ये कुठल्याही प्रकारची फीस वगैरे लागत नाही. तर फक्त खाजगी शाळांसाठीच हा नियम आहे. आणि अजून एक गोष्ट इथे समजून घ्या मित्रांनो की सर्व खाजगी शाळासुद्धा यामध्ये येत नाही. ज्या काही छोट्या शाळा असतील म्हणजे जिथे अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत, म्हणजे कमी विद्यार्थी ज्या शाळांमध्ये असेल त्या शाळासुद्धा या नियमातून बाहेर ठेवण्यात आलेल्या आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा नियम नाही आहे. फक्त ज्या मोठ्या शाळा असतील, खाजगी शाळा असतील त्यांना या कायद्याचं पालन करावंच लागतं. म्हणजे 25% जी जागा आहे ती आरक्षित करून ठेवावं लागते आर-टीमधून जे फॉर्म येत आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, अर्ज कसं करायचा आहे तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी student.maharashtra.go.in हे पोर्टल उपलब्ध आहे आणि त्यावरून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. म्हणजे आर-टीचा जो फॉर्म आहे तुम्ही या पोर्टलच्या माध्यमातून भरू शकतात. ते तुम्हाला कसं भरायचं त्याचं युजर मॅन्युअल मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. आता मित्रांनो, समजून घेऊया की बालकांसाठी जी वय मर्यादा आहे ती काय इथे ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता विषय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात आर-टी 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, आपण खाली येऊया आणि ते बघूया. यासाठी मित्रांनो दिनांक जी आहे ती 31 डिसेंबर 2024 ही ठरवण्यात आलेली. म्हणजे 31 डिसेंबर 2024
या तारखेपर्यंत तुमच्या मुलाचे वय किती असायला पाहिजे हे इथे सांगण्यात आलेलं आहे। तर प्ले ग्रुप आणि नर्सरी इथे जर ॲडमिशन पाहिजे असेल, म्हणजे प्रवेशाचा वर्ग जो आहे तो प्ले ग्रुप किंवा नर्सरी असेल, तर मित्रांनो 3 वर्ष ते 4.5 वर्षापर्यंत तुमच्या बालकाचे वय असायला पाहिजे। तर त्याचप्रमाणे मित्रांनो ज्युनियर KGसाठी 4 वर्ष ते 5.5 वर्ष, म्हणजे 5 वर्ष 5 महिने 30 दिवस म्हणजे 5.5 वर्ष। त्याचप्रमाणे मित्रांनो सिनियर KGसाठी 5 वर्ष ते 6.5 वर्ष आणि इयत्ता पहिली म्हणजे पहिल्या वर्गासाठी मित्रांनो 6 वर्ष ते 7.5 वर्ष हे वय तुमच्या बालकाचं असेल तर तुम्ही या वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता, जे आपण इथे आता बघितलेत। तर मित्रांनो आता बघूया की कागदपत्र इथे काय लागणार आहेत तुम्हाला। तर त्यासाठी आपण आता वेबसाईटचं पोर्टल उघडून घेऊया। इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही सविस्तर आपल्याला बघायचं आहे RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 24-25 प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे। तर महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो यामध्ये बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्र RTE प्रवेश पात्र सर्व बालकांसाठी आवश्यक आहे। आता इथे सविस्तर बघूया मित्रांनो। आता इथे तपशीलमध्ये दिलेली माहिती आपण आधीच बघितलेली आहे। तर आता आपण पुढची माहिती बघूया। तर मित्रांनो वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र कोणते लागतात इथे देण्यात आलेले। तर वंचित घटकामध्ये जे काही बालक येतात त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही आहे, परंतु मित्रांनो बालकाचा किंवा वडिलांचा जातीचा दाखला आवश्यक राहणार आहे। आणि दिव्यांग मुलांसाठी जे वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा आहे तो लागणार आहे। आणि हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी 40% किंवा त्यापेक्षा जास्तीचं दिव्यांगत्व असेल तरच त्यांना दिव्यांग इथं मानलं जाणार आहे। HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्र कोणते, तर जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा, म्हणजे तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असायला पाहिजे की तुम्ही HIV बाधित आहात। पुढची कॅटेगरी मित्रांनो जर कोविड बाधित बालक असेल तर काय त्यासाठी नियम इथं देण्यात आलेले आहेत बघा। तर संबंधित जे प्राधिकारी असतात त्यांनी जे दिलेलं प्रमाणपत्र असणार आहे म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र ते लागणार आहे की कोविड या कालावधीमध्ये मृत्यू झालेला आहे पालकाचा, एकाचा किंवा दोघांचा, ते मृत्यू प्रमाणपत्र बालकाला इथे जोडावे लागणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो अनाथ बालक जे असतात त्यांचेसुद्धा इथे समावेश करण्यात आलेला आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्लभ असल्यास त्यांचासुद्धा इथे समावेश करण्यात आलेला आहे। याचं PDF मी तुम्हाला खाली देणार आहे, तुम्ही सविस्तर बघून घ्या। महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण इथे खाली बघूया आता। तर विधवा महिला जर असेल तर पतीच्या मृत्यूचं प्रमाणपत्र लागणार आहे। विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा लागणार आहे। बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्लभ गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला। 2च मुद्दे इथे लक्षात ठेवायचे आहे। जर कधी तुमचं बालक म्हणजे तुम्ही वंचित गटामध्ये येत असेल तर तुमच्यासाठी उत्पन्न दाखल्याची गरज नाही, परंतु जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे। आणि जर तुम्ही वंचित गटामध्ये नसेल येत, जर अदरमध्ये येत असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज लागणार, म्हणजे तुम्ही दुर्लभमध्ये येणार, दुर्बल जे असतात त्यामध्ये येतात तुम्ही। तर आता हा 11वा मुद्दा महत्त्वाचा आहे, जन्मतारखेचा जो पुरावा आहे। तर वंचित असो किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील विद्यार्थी असो, प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यकच राहणार आहे जन्मतारखेचा पुरावा। त्यासाठी कोणता पुरावा लागणार आहे, तर ग्रामपंचायत, नगरपालिका, मनपा यांचा दाखला लागणार आहे। रुग्णालयातील जे ANM रजिस्टरमधील दाखला जो असतो, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदनसुद्धा इथे म्हणजे चालू शकते। जन्मतारखेचा जो पुरावा आहे तो मानला जाईल त्याला। सोबतच मित्रांनो रहिवासी वास्तव्याचा पुरावासुद्धा लागतो। वंचित असो किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असो विद्यार्थी, रहिवासीचा सुद्धा पुरावा लागणार आहे। तर रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बिल आणि पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक। लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमचं बँकेचं पासबुक तुम्ही जोडत असाल रहिवासी पुरावा म्हणून तर फक्त राष्ट्रीयकृतच बँक लागणार आहे, प्रायव्हेट बँकेचा जर असेल तर ते चालणार नाही। तर ह्या प्रकारचे कागदपत्र तुम्हाला इथे लागतात मित्रांनो। आता पालकांसाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत ती आपण इथे समजून घेऊया। तर इथे बघा मित्रांनो, पालकांकरिता सूचना 2024-25। तर RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। आता पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज पूर्ण करावा। तर सूचना काय आहे, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासी पत्ता, पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायला लागतं की तुमचं जे लोकेशन आहे घराचं ते तिथं सिलेक्ट करावं लागतं। तर त्यासाठी तुम्हाला लॉंगिट्यूड लॅटिट्यूड सिलेक्ट करावं लागणार आहे। तर ह्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात येत नसेल ना मित्रांनो, तर तुम्ही जे कोणी अजून RTEचे फॉर्म भरतात त्यांच्याकडनंच फॉर्म भरून घ्या। परंतु मित्रांनो या सूचना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की जे काही गव्हर्नमेंटनी इथं गव्हर्नमेंटकडनं इथं देण्यात आलेले आहेत पालकांसाठी। तर पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा, म्हणजे वेगळा आपल्या मनाने काही जन्मदिनांक लिहायचा नाही आहे। जो काही तुमच्याकडे जन्मदाखला असेल त्यावरती जी काही जन्मतारीख असेल तीच व्यवस्थित तुम्हाला द्यायची आहे। 1 किलोमीटर ते 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना तुम्हाला जास्तीत जास्त 10 शाळा निवडायच्या आहेत।
कमीत कमी तुम्ही किती निवडू शकता, परंतु जास्तीत जास्त फक्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. म्हणजे जे काही डॉक्युमेंट असतात ते तुमच्याकडं असायला पाहिजे. समजून चला तुमची लॉटरी लागली आणि तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द होऊ शकतो, याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज पुन्हा भरायचा आहे. म्हणजे 2 अर्ज तर तुम्हाला भरायचेच नाही आहे. तेही बघा इथे समोर देण्यात आलेलं आहे. 7व्या नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज जर आढळून आले तर बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील. म्हणजे ते लॉटरीमध्ये समाविष्टच केले जाणार नाही. जर तुम्ही 2 अर्ज भरले तर ते चालणार नाही आहे. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक म्हणजे अर्जात तो दिलेला जो मोबाईल नंबर असतो आणि जे तुमच्याकडे रिसीट असणार आहे ती जवळच ठेवायचे. लॉटरी जी प्रक्रिया असते ती पूर्ण होईपर्यंत. लॉटरी प्रक्रिया काय मित्रांनो हे मी तुम्हाला इथे समजून सांगतो. तर काय होतं, तुम्ही फॉर्म भरला त्याच्यानंतर काय होतं की लॉटरीच्या पद्धतीने तुमचा फॉर्म इथे सिलेक्ट केला जातो ॲडमिशनसाठी. आता असं होऊ शकतं मित्रांनो, तुमच्या जवळची जी काही शाळा आहे तिथे समजून चला की 50 मुलांची जागा अवेलेबल आहे आणि तिथे 70 मुलांचे ॲडमिशनसाठी फॉर्म आलेले आहेत RTच्या माध्यमातून. तर आता जास्तीत जास्त तर 50च मुलं तिथे ॲडमिशन घेऊ शकतात. तर उरलेले जे 20 मुलं आहेत ते मग 1 किलोमीटरच्या पुढच्या ज्या शाळा असतात त्यामध्ये त्यांचा चान्स येऊ शकतो. तर असं असतं. तर जी नजीकची शाळा असते म्हणजे तुमच्या घरापासून तुमच्या लोकेशनपासून जी काही सर्वात जवळची शाळा असेल त्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. तर या प्रकारची ही लॉटरी पद्धत असते आणि त्यानुसारच तुम्हाला इथे प्रवेश मिळतो. वेटिंग लिस्ट लागते मित्रांनो, तिथे तुमचं नाव येतं. त्यानुसार तुम्हाला इथे कळणार आहे की तुमचा फॉर्म इथे सिलेक्ट झाला आहे की नाही झाला आहे. RT 25% प्रवेश 2024-25 याकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती 30/4/2024 ठेवण्यात आलेली आहे. आता दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जे लागणार आहे त्याच्यामध्ये 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे दिव्यांग तेव्हाच मानलं जाईल, जे आपण आता या आधीसुद्धा ही माहिती बघितली होती. तर सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. तर गॅस बुक जे होतं त्यावरून तुम्ही रहिवासी आहेत हे गृहीत धरलं जाणार नाही आहे. तर गॅस बुक तुम्हाला द्यायचं नाही आहे रहिवासी म्हणून. बाकी भरपूर असे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही देऊ शकता. जसं की राष्ट्रीयकृत जी बँक असते त्याचं जर तुमच्याकडे पासबुक असेल, म्हणजे स्टेट बँकचं जरी तुमच्याकडे पासबुक असेल आणि त्यावरती जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्ही रहिवासी म्हणून देऊ शकता. आता अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो शेवटचा खूप एक महत्त्वाचा मुद्दा इथे, नवीन नियम हा लागू करण्यात आलेला आहे यावर्षीपासून. जर तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरावर फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही लक्षात ठेवा की जर अनुदानित शाळा म्हणजेच सरकारी शाळा जर उपलब्ध असेल तर त्याच्याच बाजूला म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरात जर अजून खाजगी शाळा असतील मग त्या 5 असो 10 असो तुम्ही मॅक्स 10 सिलेक्ट करू शकता. तर जर समजा किती शाळा असो मग 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर तिथे सरकारी शाळा असेल तर त्या शाळांची लिस्ट तुम्हाला भेटणारच नाही. ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही सिलेक्ट करणार ना 10 शाळा तर त्या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये ती शाळा तुम्हाला उपलब्ध दिसणारच नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तिथं लिहून येईल की सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज दिसेल. जर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये सरकारी शाळा असेल तर मग खाजगी शाळा तिथे कितीही असो ती लिस्टच तुम्हाला भेटणार नाही. पण कुठल्या शाळा भेटतील ज्या 1 किलोमीटरच्या पुढच्या आहेत. म्हणजे तुमच्या लोकेशनपासून जर 1 किलोमीटर पेक्षा जास्तीचं अंतर असेल खाजगी शाळेचं तर ते दिसेल. परंतु तिथे पण तुमचं नुकसानच होणार आहे. काय नुकसान होणार आहे, कारण की ती शाळा मग तुमच्या 1 किलोमीटरच्या अंतरात नाही आहे, ती दुसऱ्या कुठल्या तरी विद्यार्थ्यांच्या 1 किलोमीटरच्या अंतरात आहे. मग त्या विद्यार्थ्यांना पहिले तिथं प्रायोरिटी मिळणार आहे ॲडमिशनसाठी आणि जर तिथून जागा मिळाली तर मग तुमच्यासाठी तिथं जागा अवेलेबल असेल तर मग तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता राहणार आहे. तर हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर यावरनं तुम्ही हे लक्षात घ्या की गव्हर्नमेंटनी खूप एक गेमच केल्यासारखी गोष्ट झाली इथं की जर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुमच्या सरकारी शाळा असेल तर तुम्हाला तिथल्या दुसऱ्या खाजगी शाळांची लिस्टच भेटणार नाही आहे ॲडमिशन करायला. आता तुम्ही जो फॉर्म भरता तो यासाठीच भरता की तुम्हाला खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे. 25% जे आरक्षण असतं RTच्या माध्यमातून, म्हणूनच तुम्ही हा RTचा फॉर्म भरता. आणि गव्हर्नमेंटनी काय केलं आहे की जर गव्हर्नमेंट शाळा जर असेल 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुमच्या लोकेशनपासून तर तुम्हाला खाजगी शाळांची लिस्टच दाखवत नाही आहे. तर मग तुम्ही तर फॉर्म भरून तरी काय उपयोग होणार, तुम्हाला ॲडमिशन तर मग सरकारी शाळेतच घ्यावं लागणार आहे. तर या पद्धतीचा हा एक नियम आलेला आहे. तर यावरून तुम्ही हे ठरवू शकता की तुम्हाला आता RTचा फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा आहे, म्हणजे ही वेळ यामध्ये वाया घालवायचा आहे की नाही घालवायचा आहे हे तुम्हाला यावरून ठरवायचं आहे. आता मित्रांनो शेवटचं मी तुम्हाला इथे दाखवून देतो की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं जर स्वतः फॉर्म भरायचा असेल तर कशाप्रकारे तुम्ही भरू शकता. इथे तुम्ही बघू शकता RT 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी मार्गदर्शक आहे म्हणजे युजर मॅन्युअल आहे ते कशा पद्धतीचं आहे ते इथे देण्यात आलेले आणि कसं भरायचं ते इथे सांगण्यात आलेले. तर student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. इथं आल्यानंतर RT 25% पोर्टल म्हणून लिहिलेलं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला.
त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं एक ऑप्शन मिळेल, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यासोबत त्याच्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन मिळेल, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजेच या पद्धतीने तुम्ही हा जो यूजर मॅन्युअल देण्यात आलेला आहे त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. खूप मोठं यूजर मॅन्युअल आहे, मी तुम्हाला इथे सर्व काही दाखवत नाही आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो की तुम्ही स्वतः हा फॉर्म भरण्याच्या चक्करमध्ये पडू नका, लवकर होणार नाही. तर जे काही रेग्युलर फॉर्म भरणारे लोक असतात म्हणजे नेट कॅफेवाले असतात त्यांच्याकडूनच तुम्ही हा फॉर्म भरून घ्या जर तुम्हाला भरायचंच असेल तर. पण मित्रांनो 1 किलोमीटरचा जो काही म्हणजे आता नियम आलेला आहे ना तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, तर ते तुम्ही लक्षात घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला कोणाला लक्षात नसेल आलेलं तर लक्षात घ्या की तुमच्या घराच्या लोकेशनपासून जर 1 किलोमीटरच्या अंतरावरती सरकारी शाळा असेल तर मग त्या 1 किलोमीटरमध्ये कितीही खाजगी शाळा असू द्या त्यांची लिस्ट तुम्हाला इथे भेटणार नाही पाहायला. म्हणजेच काय, तर तुमची जे पहिले प्रायोरिटी असते की जे 1 किलोमीटरच्या अंतरावरच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये जे काही 25% आरक्षण आहे, तिथं जे काही जागा आहे मग ती 50 विद्यार्थ्याची असो की 100 विद्यार्थ्याची असो, जे 1 किलोमीटरच्या आतील विद्यार्थी असतात त्यांना तिथं प्रायोरिटी दिली जाते पहिले ॲडमिशनसाठी. पण तुमच्या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर सरकारी शाळा आहे तर मग तुम्हाला तर ती शाळाच लिस्टमध्ये येत नाही आहे. मग पुढच्या शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता 2-3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या, परंतु मग तिथे तुमच्यासाठी त्या शाळा 3 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर अंतरावर झाल्या, पण तीच शाळा दुसऱ्या कोणत्या तरी विद्यार्थ्यांसाठी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मग पहिले त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन तिथं होईल आणि त्यानंतर जर जागा मिळाली तर मग तुमचा नंबर लागण्याची शक्यता असते. म्हणजे खूपच कमी शक्यता झालेली आहे असं आहे. जर गव्हर्मेंट शाळा तुमच्या परिसरात असेल 1 किलोमीटरच्या आतमध्ये तर तुम्हाला फक्त गव्हर्मेंट शाळेतच ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, खाजगी शाळेमध्ये मग तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही आहे. तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या अजून मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा. तर व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.